आजची पवित्र मिसा लिओ कुटिनो यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. करीत सेवी नवीन सारे महाघोर अळसा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु करीत सेवी नवीन सारे आहातोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु स्पर्श करीमी परे करीमी थोडी अनघड प्रेमी स्पर्श करेमी परे करेमी थोडी अनघड प्रेमी पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु करीत सेमी नवीन सारे आहातोरण सा पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभु ईश्वर प्रभु ईश्वर प्रभु पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपण संत लुईसचा नोव्हेना करून आणि त्याच्या सन्मानार्थ ही पवित्र मिस्सा अर्पण करून आज पुन्हा एकदा त्याचा सन्मान करत आहोत. आजचा विषय आहे रुग्णाभंग संस्कार, मानवाच्या जीवनामध्ये झालेली वाढ. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, ख्रिस्त सभेने आपल्याला रुग्णाभंग संस्कार देऊन आपणावरती मोठे उपकार केलेले आहेत. ह्या संस्काराद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग सुकर केला जातो. जी जीवनाची शिदोरी आहे, पवित्र ख्रिस्त शरीर आहे, हे या संस्कारामध्ये आजारी व्यक्तीला दिलं जातं. आणि ही शिदोरी जोपर्यंत आपला आत्मा शुद्धिस्थानामध्ये असतो तोपर्यंत ही शिदोरी आपल्याला पुरते आणि मग शेवटी आपण एक दिवस परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करतो. आजच्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होत असताना हॉस्पिटलमध्ये घरी असलेल्या सर्व आजारी आणि वयस्कर लोकांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे करोनासारख्या आजारातून आपली मुक्तता व्हावी, परमेश्वराचं संरक्षण आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. ज्या ज्या वेळेला आजारी लोकांची आपण इमानी इतबारे सेवा केली नसेल, कोणी थोडंसं गंभीर आजारी असल्यानंतर आपण योग्य वेळी धर्मगुरूला बोलावलं नसेल तर त्याबद्दल मनामध्ये दुःख धरूया, परमेश्वराची क्षमा मागूया आणि या पवित्र उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू
अवतरला. पापे अमुचे पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन तया कडूनी मिळत राहो. तथास्तु तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्व समर्थ बापा, सर्व वस्तूंपेक्षा व वस्तूंद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करता येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. एहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चहूकडे फिरवले. त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अस्थिविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थीनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थींना म्हणतो, पहा, मी तुम्हामध्ये श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुम्हामध्ये श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या.
मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चहू दिशांनी ये आणि या वदलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हाला आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला कबरे बाहेर काढीन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो आणि मी तसे केले, हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्राचं उत्तर गायनात असेल. प्रभूचे झाले बहुपकार, बहु कसा मी उतराई. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणत, कारण त्यांना त्याने शत्रूच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या देशातून, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या देशातून आणून एकत्र जमवले आहे. आपला प्रतिसाद. प्रभूचे झाले बहुपकार, बहु कसा मी उतराई. काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले. त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले आणि तहानलेले असल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला. आपला प्रतिसाद. प्रभूचे झाले बहुपकार, बहु कसा मी उतराई. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरात त्यांनी जावे म्हणून त्यांना सरळ मार्गाने चालवले. आपला प्रतिसाद. प्रभूचे झाले बहुपकार, बहु कसा मी उतराई. परमेश्वराच्या दयेबद्दल आणि त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करतो. कारण त्याने तहानलेल्या जीवाला तृप्त केले, भुकेल्या जीवाला उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. आपला प्रतिसाद. प्रभूचे झाले बहुपकार,
कृपया आपण सर्वजण जयघोषासाठी उभे राहूया. तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, करोनाची महामारी संपूर्ण दुनियेमध्ये, जगामध्ये पसरलेली आहे. अनेक ठिकाणी हजारोच्या, लाखोच्या संख्येने लोक मरत आहेत. ज्या कुटुंबातील व्यक्ती करोनाने हॉस्पिटलमध्ये मरत आहे, त्या मेलेल्या व्यक्तीचं कुटुंबातील प्रियजनांना तोंड देखील पाहता येत नाही. त्याचा मयत पावलेला देह दूरवर असतो आणि तो कुटुंबियांना काचेमधून पाहावा लागतो. लोक त्याला स्पर्श करू शकत नाही, लोक त्या मढ्याच्या जवळ जाऊ शकत नाही. किती भयानक परिस्थिती. कदाचित ही परिस्थिती आपल्या घरात, आपल्या कुटुंबात निर्माण होऊ शकते आणि तसं होऊ नये म्हणून आजारांचा एकमेव वैद्य प्रभू येशू ख्रिस्त ह्याला हाक मारणं फार फार गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, संपूर्ण शुभवर्तमानाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. ती गोष्ट कोणती? तर येशूने अद्भुत कार्य केलं, चमत्कार केले. येशूने मिशन कार्य केलं. पण या सर्व कार्यामध्ये जास्त करून येशूचं कार्य हे आजारी लोकांसाठी होतं. येशूने कुष्ठरोग्यांना स्पर्श केला. कुष्ठरोग झाल्यानंतर तत्कालीन लोक आपल्याच कुटुंबातील जवळच्या लोकांना अरण्यामध्ये, जंगलामध्ये हाकलून देत असत. समाजाच्या बाहेर काढत असत, गावकुसा बाहेर काढत असत, त्यांना गावाबाहेर काढत असत. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवत नसत. त्यांना स्पर्श करणे सोडाच, परंतु त्यांच्याबरोबर बोलत देखील नसत. चुकून माकून ही लोक जर गावामध्ये आले तर समाजातील सगळी टार्गट पोरं त्यांना पत्थर मार करायची, दगड मार करायची,
त्यांना घायाळ करायची आणि त्यांना बाजारातून आणि सार्वजनिक ठिकाणाहून पिटाळून लावायची. अशी ही आजारांची भयानक परिस्थिती होती. पण येशू समाजाला घाबरला नाही. येशूने ह्या कुष्ठरोग्यांना स्पर्श केला आणि त्यांना बरं केले. आजारी लोकांनी येशूच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि ते बरे झाले. येशूने केवळ शब्दाने रोग बरे केले. येशूने केवळ आपल्या नजरेने रोग बरे केले. आणि आजही आजच्या युगामध्ये येशू रोग बरे करतो. फक्त आपली श्रद्धा आणि आपला विश्वास हवा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, येशू धर्मगुरूंना, कॅरिझमॅटिक नेत्यांना ही ताकद, ही शक्ती, हे सामर्थ्य पुरवतो. त्यांना स्पेशल असं पवित्र आत्म्याचं दान देतो. आणि ह्या दानाद्वारेच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, येशू ह्या लोकांकडून आजारी माणसाला बरे करण्याचं कार्य आजही करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, संत याकोबाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्यापैकी कोणी आजारी आहे का? ख्रिस्त सभेच्या धर्मगुरूला बोलवा. हे धर्मगुरू आजारी माणसासाठी प्रार्थना करतील. त्यांचे पवित्र हात त्यांच्या डोक्यावरती ठेवतील आणि त्यामुळे त्याचे आजार बरे होतील आणि तो माणूस वाचेल. त्याच्या पापाची क्षमा केली जाईल. हे बायबलमधील वचन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये कोणीही माणूस इस्पितळामध्ये असला, आपल्याला थोडंसं वाटलं की औषध काही काम करत नाही आणि प्रकृती बिघडत चाललेली आहे, अशा वेळेला ताबडतोब आपण धर्मगुरूला बोलावणं फार फार गरजेचं आहे. धर्मगुरू येतील कसे? रात्र झाली, आता त्यांना डिस्टर्ब नको, हे नाही. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, रुग्णभंग संस्कारासाठी कोणतेही धर्मगुरू 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या पॅरिसचा फोन नंबर आपल्या पदरी ठेवा. आपल्या पॅरिसच्या धर्मगुरूचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्या वेळेला माणसाला हार्ट अटॅक येईल, शेवटचा क्षण येईल आणि कोणत्या वेळेला आपल्याला प्रार्थनेची आणि आशीर्वादाची गरज भासेल, हे सांगता येत नाही. एखाद्या माणसाला भर रात्री हार्ट अटॅक येतो आणि मग आपण काय करतो? धावतो बेस्ट ऑफ बेस्ट हॉस्पिटल त्याचा जीव वाचवण्यासाठी. चांगली गोष्ट आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, ह्या जीव म्हणजे काय? जीव म्हणजे माणसाचा आत्मा. माणसाचा आत्मा आणि शरीर एकत्र येऊन माणूस घडलेला असतो. शरीराचे रोग डॉक्टर बरे करू शकतात, परंतु जीवाला सैतानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी एकच व्यक्ती आपल्याकडे हजर आहे, ती म्हणजे धर्मगुरू, जी आपल्याला रुग्णाभंग संस्कार देते. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आजचं प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या धर्मग्रामामध्ये एकही व्यक्ती रुग्णाभंग संस्कार न घेता मरू देऊ नका. एखादी व्यक्ती अज्ञान असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कळत नसेल तर ह्या गोष्टीची माहिती द्या. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एक दुसरी खुळचट कल्पना आपल्या लोकांमध्ये आहे, ती म्हणजे नाही शेवटचा संस्कार दिला तर माणूस मरून जाईल. असं नाही माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो. संस्कार कशासाठी दिला जातो? ह्याला शेवटचा संस्कार म्हणतात, कारण तो शेवटच्या क्षणी असतो. हा संस्कार कशासाठी दिला जातो? तर जो आजारी माणूस आहे तो पूर्णपणे बरा होण्यासाठी. तुम्हाला ठाऊक आहे का, हा संस्कार मी स्वतः 3 वेळा घेतलेला आहे. मग मी मरून गेलो का? नाही. आज मी बोलत आहे ना तुमच्या बरोबर. हा संस्कार आपल्याला रिकव्हरी होण्यासाठी किंवा आपण आजारातून पूर्ण बरे व्हावेत म्हणून दिला जातो. पण जर आपण सिरियस असू आणि त्या परिस्थितीमध्ये मरण पावलो तर आपला आत्मा सैतानाच्या हातात पडू नये, तर तो डायरेक्ट स्वर्गप्रवेश व्हावा, त्याचा तो येशूच्या हातामध्ये पडावा.
म्हणून हा संस्कार दिला जातो. शरीराची आपण इतकी काळजी घेतो प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, मग आत्म्याची जी आध्यात्मिक काळजी आहे ती आपण घेऊ नये का? शरीर तर जाणार आहे खाचेमध्ये, पण आत्मा जो महत्वाचा आहे त्याला तरी स्वर्गाच्या दारामध्ये नेऊन सोडवा, त्याचं तरी तारण करा. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला गंभीर प्रकारे किंवा माणूस, आजारी माणूस जेव्हा आपल्याला प्रतिसाद देत नाही योग्य प्रकारे, त्यावेळेला ख्रिस्त सभेच्या धर्मगुरूला बोलवा आणि हा संस्कार तेथे द्या. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, इतका हा संस्कार महत्त्वाचा आहे. परंतु आज आपल्या समाजामध्ये या अज्ञानामुळे अनेक लोक संस्काराशिवाय मरतात. माणूस मेल्यानंतर सुद्धा 1 तासाच्या अवधीमध्ये त्याचा आत्मा चटकन सोडून जात नाही. काचेचं भांडं जसं पटकन फुटतं तसं आत्मा पटकन शरीर सोडून जात नाही. जरी डॉक्टरने डिक्लेअर केलं हा माणूस मरण पावलेला आहे, तर त्याला 1 तास होईपर्यंत आपल्याकडे वेळ असतो. आपण धर्मगुरूला बोलावलं पाहिजे आणि मयत होत असलेल्या माणसाला तैल्याभंग केला पाहिजे, त्याला हा संस्कार दिला पाहिजे, तरच त्याचा आत्मा वाचू शकतो. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एक ख्रिस्ती म्हणून हे ज्ञान पदरात पाडून घ्या आणि ह्यापुढे केवळ माणसाच्या शरीराचा विचार करू नका, तर माणसाच्या हृदयाचा, त्याच्या आत्म्याचा विचार करा आणि शरीर आणि आत्मा ह्या दोघांचं तारण कसं होईल हे पहा. आणि ह्यासाठीच आपण संत लुईसची मध्यस्थी मागूया. आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या आपण संत लुईसच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर आहे, हे देवा आमची प्रार्थना ऐक. बोला. हे देवा आमची प्रार्थना ऐक. हे देवा, ज्यांना जगणे नाकारले जाते, विशेष म्हणजे न जन्मलेले बाळ, वृद्ध, गरीब, अपंग, आजारी, व्यसनी व अशिक्षित यांना न्याय मिळावा, त्यांच्यावर दया व्हावी व त्यांना विपुलतेने जीवन लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. जे आजारी आहेत, वेदना सहन करीत आहेत, त्यांना देवाच्या विपुल दयेचा अनुभव यावा व त्यांना मिस्सा बलिदानाद्वारे पोषण आणि आपल्या आपुलकीद्वारे समाधान मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. जे लोक आजाऱ्यांची व इतर रुग्णालयांची काळजी वाहतात, त्यांना देवाने ते करीत असलेल्या बलिदानासाठी विपुलतेने आशीर्वादित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. सर्व एकाकी, चिंताग्रस्त, उदास लोकांना तुझ्या इच्छेची समज असावी व तुझ्या मंगलमय उपस्थितीची त्यांना जाणीव असावी, म्हणून आम्ही प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. आपण विविध आजारांशी लढा देणाऱ्या, विशेषतः कोविड या आजाराशी संघर्ष करीत असलेल्या सर्वांना त्यांचा आजार व त्यामुळे होणाऱ्या वेदना सहन करण्यास शक्ती दे. तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाचा त्यांना अनुभव यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे देवा आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आजारी लोकांना स्पर्श करून, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून किंवा त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करून त्यांना बरे करण्याचा अधिकार
तू सर्व धर्मगुरूला दिलास, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. हे प्रभू परमेश्वरा, आज समाजामध्ये कुटुंबामध्ये अनेक लोक आजारी आहेत, संस्काराविना मरत आहेत. अशा वेळेला आम्हाला धर्मगुरूची आठवण व्हावी आणि ख्रिस्त सभेच्या धर्मगुरूला आम्ही वेळीच बोलवावं आणि जो रुग्णाभंग संस्कार आहे तो आम्ही त्यांना द्यावा आणि शरीराचं आणि आत्म्याचं तारण आम्हाला घडवून आणता यावं म्हणून तुझी कृपा, तुझी सुबुद्धी आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. अनकाय कामाचे जर मनी द्वेष मलसाचे, हे दानकाय कामाचे जर मनी द्वेष मलसाचे, दान घेऊनी येशी बंधूचा परिद्वेष अंतरी, काय अर्थया दानाला तर तुटता नाते प्रेमाचे, हे दान कार्य कामाचे जर मनी द्वेष मलसाचे. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव हो. आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, आमच्या ह्या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटींमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करत आहोत. ह्या आमच्या भेटीबद्दल परतभेट म्हणून तू स्वतःच आमच्या भेटीसे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायक वृंद तुझी आराधना करतात आणि तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसून मिसळून आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भर पुरित झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमाईशाच्या पावन नामी एक धन्य तू जनांतरा.
जय 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 कार प्रभुचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तमाहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, शांतीचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आम्हाला दे, आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. क्षमा कर. आणि मला माफ नकोस, हात एवढं देऊ नको, पण वाईटापासून आम्हाला सोड. वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास,
मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तू आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास भक्ती भावनेने प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या येशू, तू पवित्र साक्रामेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी सर्व वस्तूंपेक्षा तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो व तुला माझ्या हृदयात स्वीकारू इच्छितो. या क्षणी मी तुला प्रत्यक्षात स्वीकारू शकत नाही, म्हणून तू आध्यात्मिकरित्या माझ्या हृदयात ये. मी तुला प्रत्यक्षात स्वीकारत आहे व तू माझ्या समोर आहेस असे समजून मी तुला आलिंगन घालतो व तुझ्याशी एकनिष्ठ होतो. माझा तुझ्यापासून वियोग होऊ देऊ नकोस. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र संस्काराद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. संत लुईस साहेबाच्या नोवेनाची प्रार्थना. हे देवा, हे देवा, आमच्या देवळाचा आश्रयदाता आमच्या देवळाचा आश्रयदाता संत लुईस संत लुईस यांचा नोव्हेना यांचा नोव्हेना आम्ही करीत आहोत. आम्ही करीत आहोत. जे पवित्र आणि चांगले जीवन जे पवित्र आणि चांगले जीवन तू त्यांना दिलेस, तू त्यांना दिलेस, त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत. त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत. फ्रान्सचा कर्तबगार राजा असूनही फ्रान्सचा कर्तबगार राजा असूनही तो तुझा आज्ञाधारक होता. तो तुझा आज्ञाधारक होता. 11 मुलांचा पिता असूनही 11 मुलांचा पिता असूनही तो देवावर खरे प्रेम करणारा होता. तो देवावर खरे प्रेम करणारा होता. राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता म्हणून तो खूप प्रेमळ व दयाळू होता. तो खूप प्रेमळ व दयाळू होता. ख्रिस्ती मनुष्य म्हणून ख्रिस्ती मनुष्य म्हणून तो तुझा भक्त तो तुझा भक्त व गरिबांवर प्रेम व गरिबांवर प्रेम आणि सेवा करणारा होता. आणि सेवा करणारा होता. हे देवा, हे देवा, त्यांच्याद्वारे त्यांच्याद्वारे करीत असलेल्या करीत असलेल्या आमच्या प्रार्थना आमच्या प्रार्थना व विनंत्या व विनंत्या तू ऐक तू ऐक व मान्य कर. व मान्य कर. थोड्या वेळ शांत राहूया आणि आपल्या सर्व गरजा, वैयक्तिक हेतू संत लुईसच्या चरणाशी अर्पण करूया.
हे देवा, हे देवा, आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे आम्ही सुद्धा त्यांच्यासारखे पापापासून दूर राहावे पापांपासून दूर राहावे व तुझ्यापासून दूर जाऊ नये, व तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून आम्हाला कृपा दे. म्हणून आम्हाला कृपा दे. त्यांच्या प्रार्थनेद्वारे त्यांच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या खाजगी, आम्हाला आमच्या खासगी, कौटुंबिक कौटुंबिक आणि धर्मग्रामीण जीवनात आणि धर्मग्रामीण जीवनात येणाऱ्या संकटांना येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी सामोरे जाण्यासाठी शक्ती दे. शक्ती दे. हे देवा, हे देवा, आम्ही सर्व एकजुटीने आम्ही सर्व एकजुटीने व प्रेम भावनेने व प्रेम भावनेने एक ख्रिस्ती समाज म्हणून जगावे, एक ख्रिस्ती समाज म्हणून जगावे. त्यासाठी आम्हास आशीर्वाद दे. त्यासाठी आम्हास आशीर्वाद दे. ही प्रार्थना ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा युगानुयुग हो. आमेन. संत लुईस आमच्या आश्रयदात्या, आम्हासाठी प्रार्थना कर. संपूर्ण जगातून करोना किंवा कोविड-19 पूर्णपणे नष्ट व्हावा, त्या रोगाचं उच्चाटन व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा युगानुयुग हो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने सर्वांबरोबर सलोखा करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दिसशी प्रभू तू आम्हाला, या जगती तिन्ही जगती. दिसशी प्रभू आम्हाला, अनंत देशाला अपार भूमी अनंत देशाला अपार भूमी या जग